मी नेहमी विचार करतो, जे बाबा आणि भीम बोलतात बरोबर बोलतात, आणि नेहमी प्रयत्न करतो की माझ्या आयुष्यातले लहान मोठे सगळे निर्णय त्यांच्या म्हणण्यानुसार घेऊ. पण आजकाल काही ना काही असं होतं की मी भीम आणि बाबांसोबत नाही, त्यांच्यासमोर त्यांच्या विरोधात उभा राहतो. तू बी त्यांच्यासारखाच आहेस. ती लोक तेच करतात त्यांच्या मनाला जे पाहिजे. तू बी तेच करतोस जे तुझ्या मनाला पाहिजे. माहित आहे तुला? तू, भीम, तुळसा, मंजुळा, बाळा सगळेजण माझ्या पुढं मोठं झालंय. माहित नाही बाळा कुठं निघून गेला, आपली आठवण करतो का नाही, पण मला त्याची खूप आठवण येते रे. चांगलं आहे. ह्या घरात राहण्यापेक्षा 1,00,000% चांगलं आहे की या घरापासून दूर राहणं आणि नुसतं घरच्यांच्या आठवणीतच यायचं. लक्ष्मी, तुला मोठ्यांसंग नीट बोलता येत नाही ना, तर यापेक्षा चुपच बसत जा. आत्याबाई, मी तुमच्याशी बोलायला आलेच नव्हते. मी तर ह्यांच्याशी बोलायला आले होते. आज चला, मला तुमच्याशी बोलायचं आहे. आत्याशी कोणत्या पद्धतीने बोलतेस ग? बोलण्याची पद्धत नाहीये तुला? कुठली पद्धत नाही. आता जे मी सांगन तसंच तुम्ही करा. लय ऐकलं आजकाल तुमचं. लक्ष्मी वहिनी, तुम्ही आत्या आणि आनंद मी दादाशी पाहू? आता तुम्ही काय बी नाही बोलायचं. तर आता तुम्ही मला सांगा, जर मी माझ्या नवऱ्याला सांगते की पोरासनी कमवायला पाठवा, तर मी काय चुकीची हाय? वाईट आई हाय का मी? नाही, तुम्ही बरोबर आहात. तुमचे पती चुकीचे आहेत. ऐकला? अजून लोकांना विचारू आपण. चला चला. अगं ऐक तरी. जोवर तुम्ही मला बरोबर नाही समजत, अजून लोकांना विचारायला लावते मी तुम्हाला. जिजाबाई घरी चल. यांना बी विचारू. भाऊ, तुम्ही मला सांगा, जर मी माझ्या नवऱ्याला म्हणते की पोरांना कमवायला पाठवा, तर मी चुकीची हाय? वाईट आई हाय का मी? नाही. तुम्हाला हे मानलंच पाहिजे की तुम्ही चुकीचे आहात. हे बघा वहिनी, मी समजू शकतो की तुम्ही रागात आहात, परंतु रागावर नियंत्रण ठेवणं फार गरजेचं असतं. आज जे बौद्ध भिक्षुक भेटले होते तेही तेच ते सांगत होते. बौद्ध भिक्षुक आणि तुमचे नियम तुमच्याच जवळ ठेवा. ही समस्या माझ्या आणि माझ्या नवऱ्यामधली आहे, तर कुणी काय बी बोलायचं नाही. आणि तुम्हाला ना हे निवडायलाच लागल, एक तर तुमची बायको, नाहीतर तुमच्या घरातली. आज जा तू. मी एकटी नाही जाणार. तुम्हाला बी माझ्या संग यावं लागल, कारण मी जे सांगेन ते तुम्ही करायचं. ताई, ही कुठली पद्धत आहे की तुम्ही जे म्हणाल तेच करतील आनंद भाऊ? रमा, तू गप्प बस. तुझ्या नवऱ्याला तुझ्या पद्धतीने समजावलंस ना, तू जे जे सांगतेस ते तेच करतात. तर मग मी आज माझ्या पद्धतीने यांना समजावण्याचा प्रयत्न करतेय, तर तुला काय त्रास होतोय? त्रास नाही होते बहिणी. हे बघा, तुमच्या दोघांचं पती पत्नीचं नातं आहे. असं आपल्या हिशोबाने दुसऱ्यांना चालायला सांगणं हे चुकीचं आहे. ते येतील, त्यांना यावंच लागेल, आणि मी बघते की कोण थांबवतंय. चला तुम्ही, चला. नाही, तुम्ही बरोबर आहात. तुमचा पती चुकीचा आहे. ऐकलंस तुम्ही? मी एकटी चुकीची असू शकते, पण एवढी सगळी लोक तुम्हाला चुकीचं म्हणतायत, ते तर चुकीचे नाही असू शकत ना? जरा विचार करा. ही लोक तर तुमच्या घरातली पण नाहीये. मी कधी बी तुम्हाला मुठीत ठेवायचा प्रयत्न नाही केला, पण हा प्रयत्न कायम केला की घर चांगलं चालावं. मला भीमाच्या शिक्षणाशी अडचण आहे, कारण तो कमवत नाही. तुम्ही आणि आनंद
जे काही बी थोडं बहुत कमवून आणता ना त्यानं घर नाही चालत आणि घर चांगलं चालत नाही ना तेव्हा त्या घरातल्या पुरुषांपेक्षा बायकांना सहन करावं लागतं. जसं प्रत्येक वेळा तुम्ही भीम बद्दल विचार करता ना तसंच मी पण आपल्या परिवाराबद्दल विचार करते. तुम्ही तुमच्या जागेवर कायम बरोबर असता पण मी माझ्या जागेवर कायम चुकीची नसते. जरा जरा समजा तुम्ही. आता थकली आहे मी असं जगून जगून थकली आहे. कधी तर माझा नवरा बनून विचार करा. राग येतोय तुम्हाला. आधी आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला शिका. संपूर्ण नियंत्रण. असे नियंत्रण की कोणतीही परिस्थिती, कोणतीही व्यक्ती तुम्हाला थोडंही विचलित करू शकणार नाही. ही समस्या माझ्या आणि माझ्या नवऱ्यामधली आहे तर कुणी काय बी बोलायचं नाही. आणि तुम्हाला ना हे निवडायलाच लागल, एकतर तुमची बायको नाहीतर तुमच्या घरातली. वहिनीशी बोलणं झालं? नाही, त्यांच्याशी मी बोलायला गेले तर त्यांनी साफ साफ नकारच दिला मला. तेव्हापासून आनंद भाऊ खोलीतच आहेत आणि बाबा पण नाराज आहेत. मी बोलतो सर्वांशी. नाही, मी तर असं म्हणेन की तुम्ही आत्ता नका बोलू, सकाळी बघता येईन. तसं मला एक सांगा बरं की त्या बौद्ध भिक्षुकांनी काय काय सांगितलं तुम्हाला? तुम्ही का बरं त्यांना भेटायचं म्हणताय? आणि तुमच्या मनात जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं शोधणं एवढं गरजेचं आहे काय? हां, बॅरिस्टर बनायची गोष्ट असती तर समजलं असतं, पण हे तर काहीतरी वेगळंच आहे ज्यात जीवन आणि मरणाची गोष्ट आहे. मला तर काही बी नाही कळत आहे. तुम्ही काय या सगळ्याच्या मागं लागलाय? रमा, आत्ता मला सुद्धा काहीही समजत नाहीये, पण जेव्हा मला समजेल तेव्हा मी नक्की तुला सांगेन. जर मी माझ्या नवऱ्याला सांगते की पोरासनी कमवायला पाठवा तर मी काय चुकीची हाय? वाईट आई हाय का मी? नाही, तुम्ही बरोबर आहात. तुमचे पती चुकीचे आहेत. मी एकटी चुकीची असू शकते पण एवढी सगळी लोक तुम्हाला चुकीचं म्हणतायत ते तर चुकीचे नाही असू शकत ना. मला भीमाच्या शिक्षणाशी अडचण आहे कारण तो कमवत नाही. थकली आहे मी असं जगून जगून. कधी तर माझा नवरा बनून विचार करा. भीमपोरा, कुठे निघालायस? त्या बौद्ध भिक्षुकांना शोधायला चाललोय बाबा. शोधायला निघालाय म्हणजे? म्हणजे ते म्हटले होते की काल जिथे होते तिथे आज नाही भेटणार ते, तर ह्यामुळे मला शोधायला जावं लागेल. म्हणजे तू त्यासनी दिवसभर शोधत फिरणार?
थकली आहे मी असं जगून जगून. कधी तर माझा नवरा बनून विचार करा. म्हणजे काहीतरी प्रभाव पडलाय. हो बाबा, मला त्यांच्याकडून काही शिकायचंय, काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. आता शिकायचं मला आहे तर शोधावंही मलाच लागेल ना. जर संध्याकाळपर्यंत नाही सापडले तर संध्याकाळपर्यंत शोधशील, हो. आणि जर का आज नाही सापडले तर उद्या पुन्हा शोधायला जाशील. हो बाबा. भीमपोरा, सगळं घर तुला शिक्षण सोडून काम करायला सांगणार आहे. तेव्हा मी काय नाही बोलणार. पण जर का तू अभ्यास सोडून दिवसभर भटकत राहशील तर ती मी सहन करणार नाही. पण मी काही चुकीचं नाही करत आहे बाबा. चुकीच्या वेळेवर योग्य काम केलं तर ते बी चुकीचं आहे. आणि ही वेळ तुझा अभ्यास करायची आहे. जर अभ्यासात वेळ वाचला तर जाऊन कुठल्या तरी बॅरिस्टरला शोध. पण बिनकामात असं कोणाला शोधण्यात आपला वेळ वाया घालू नगस. आणि हे उचित पण नाही. ह्यात विनाकारण काय आहे? माझ्या हिशोबाने तर बिनकामातच आहे. आणि जर तुला वाटतंय तुझ्या बाबाचा समज चुकीचा आहे तर ती वेगळी गोष्ट आहे. आणि जर तुला वाटतंय की तुझा बाबा बरोबर बोलतोय तर जा, आज जाऊन अभ्यास कर. बाबा हे बघा, मी तुम्हाला चूक आणि बरोबरच्या तराजूमध्ये मापणारा कोणीही नाहीये. पण गोष्ट ही आहे की अर्ध्या अपुऱ्या मनाने अभ्यास करेन, लक्ष न देता अभ्यास करेन तर तसंही त्याचा फायदा नाही होणार. कालपासून माझं मन विचलित आहे. आणि म्हणून तो तुमचं बोलणं नाही ऐकणार. स्वतःचं हट्ट पुरं करणार आणि जाणार तो त्या भिक्षुकांना हुडकायला. बाबा, यांना कधीच समजणार नाही की लक्ष मिळवण्यासाठी काही वेळा भटकावंही लागतं. पण मला वाटतंय की तुम्हाला तर ही गोष्ट चांगल्या प्रकारे समजेल. जर तुझं डोकं अभ्यासात केंद्रित होत नाहीये तर जा, काम करायला कुठल्या तरी बॅरिस्टरला शोध. दादा, भीम असंच नाही बोलत. काहीतरी असाल. आपण समजून घ्यायचा प्रयत्न तर करू शकतोय ना. मीरा, हे नुसतं वेळ वाया घालवणे, दुसरं काही नाही. जा भीम, आपला वेळ वाया घालवू नगस. पण बाबा, बास. पण बिन काय नाही. माझं बोलणं तुला ऐकायचंय का नाही ते सांग. मी जेव्हा बी काय सांगतोय तेव्हा मी तुझा बाबा नसतोय, तर मी घरचा करता बी असतोय. ठीक आहे बाबा, जाऊन काम शोधतो. मी तर म्हणते की तुम्ही पण याच्यासोबत जा आणि काम शोधा. तो त्याच्यासाठी शोधल आणि तुम्ही तुमच्यासाठी शोधा. म्हणजे कधीतरी माझ्यावर विश्वास ठेवा. खोटं बोलून नाही जाणार. बाबांना सांगितलंय नोकरी शोधायला जातोय तर नोकरीच शोधणार आहे. मी बी काम शोधायला येईन. तू भीम भाऊ सोबत कुठं कुठं जाणार?
लक्ष्मीताई, मी माझ्यासाठी काम शोधायला चालली. तू का नोकरी शोधणार? नाही जायचं, काही गरज नाही. बाबा, जाऊ द्या ना. आम्ही दोघं मिळून काम करू. ताई आणि ताई माझ्या नवऱ्याला काय बोलणार तर नाहीत? काय बोलतेस रमा तू? मी आणि लक्ष्मीनी ऐकवलं तुझ्या नवऱ्याला की बाबा ऐकवतात आहे? त्यांनी म्हटलंय जे म्हटलंय. आई, मी तुम्हाला बघितलं होतं जेव्हा तुम्ही बाबांना रागात घराबाहेर घेऊन गेला होता तेव्हा. आणि बाबा जेव्हापासून घरात आलेत तेव्हापासून उदास आहेत ते. रमा, आत्ता हे बोलायची काही गरज आहे का? आणि बाबा बरोबर म्हणतायत, तुला काम करायची काही गरज नाहीये. का बरं गरज नाहीये? जेव्हा तुम्ही म्हणता का स्त्री आणि पुरुष समान आहेत तर मला बी काम करायचा हक्क आहे ना. लक्ष्मी, तू जे करतेस ते बरोबर नाहीये. हे जे मी करते ना ते मला खूप अगोदरच करायला पाहिजे होतं. म्हणूनच यापुढे एका एका गोष्टीचा हिशोब मी ठेवणार. गुलाम आहे मी तुझा? हा, जर तुम्ही माझं नाही ऐकलत ना तर काय? हा, तर मी विष पियेन आणि माझ्या सोबत आपल्या बाळाला पण मारून टाकीन. तू काय म्हणतेस? तू काय म्हणतेस ते तुला समजतंय का? जर एका बायकोने आपल्या नवऱ्याला साथ दिली ना तर तो जग जिंकू शकतो. पण ती तुझ्यासारखी वागली तर तोच नवरा आयुष्यात हारतो. आता उभी कायस? बोल काहीतरी. काहीतरी मनात असेलच ना तुझ्या. जेवण हितच घेऊन येऊ की बाहेर येऊन जेवणार? रमा, रमा, तुम्ही माझ्या माग माग काय येताय? तुमचा रस्ता तिकडे, तुम्ही तिकडे जा जिथे वकील साहेबांचं ऑफिस असते. मी इकडे जाते जिथे अशिक्षित लोकांना काम मिळतं. पण तुझं काम करणं गरजेचं आहे का रमा? हे बघा, सारखी सारखी एकच गोष्ट नका बोलू. आणि मला सारखं सारखं त्याच विषयावर नाही बोलायचं. म्हणून जर तुम्हाला वाटतंय का स्त्री आणि पुरुष समान आहेत तर त्यांना बरोबरीचं काम करू द्या. नाही तर तुम्ही बी सांगा मला की तुम्ही बी मानता की स्त्री आणि पुरुष समान नाही आहेत म्हणून. पण रमा, पण बिन काही नाही, साफ साफ सांगा. ठीक आहे, तू त्या बाजूला जा, मी ह्या बाजूला जाऊन काम शोधतो. आणि हा, काम शोधता शोधता बौद्ध भिक्षूंना बी शोधा. कारण मला माहितीये, जर तुमच्या मनात एखादा प्रश्न असेल आणि त्याचं उत्तर नाही मिळालं ना तर तुम्ही बेचैन राहाल म्हणून.